महाराष्ट्रातील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यात दुष्काळ पडणार। पावसाळ्यासंदर्भात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। कोकणात मान्सून दाखल झाला होता। सगळ्यांना वाटलं होतं आता महाराष्ट्रात पाऊस येईल, पण तेवढ्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी दिला धोक्याचा इशारा। तब्बल 60% अधिक महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडणार आहे। त्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या सूचना आता मुख्यमंत्र्यांनी जारी केल्यात। कोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ पडणार आहे आणि कोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस पडणार आहे याची अधिकृत यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केली आहे। कालपर्यंत मान्सून वेगानं सरकतोय, पुढील 3 दिवसात महाराष्ट्र व्यापेल अशा बातम्या येत होत्या। सुरुवातीला वाटलं निसर्गाच्या चक्रात थोडेफार मागे पुढे होत असावी, पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनीच या परिस्थितीची अधिकृत घोषणा केली तेव्हा संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले। मुख्यमंत्र्यांनी थेट आता बैठक घेऊनच स्वतः यादी आता प्रसिद्ध केलेली आहे। आता तुमचा तालुका या यादीत आहे का हे ताबडतोब पाहून घ्या असे आदेश दिले, कारण की जर तुमचा तालुका या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पेरणीसाठी एक सूचना देण्यात आलेली आहे। पहा, मुख्यमंत्र्यांनी एक मोठी बैठक घेतली। या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक फायनल अंदाज आता जारी करण्यात आला आहे। त्या अंदाजानुसार आता जूनमध्ये किती जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल, कोणत्या तालुक्यामध्ये दुष्काळ पडेल, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची परिस्थिती कशी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी नेमकं पेरणी कधी करायची, सगळी अधिकृत माहिती आता तुम्हाला देणार आहे। पहा, आत्तापर्यंतचा हा सगळ्यात नवीन आणि फिक्स अंदाज आता समोर आलेला आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल किंवा महाराष्ट्राचे सर्वसामान्य नागरिक असाल, या पावसाळ्यात नेमकं काय घडणार याचा अचूक अंदाज जर तुम्हाला हवा असेल तर डोळ्यात तेल घालून ही सगळी माहिती शांततेत ऐकून घ्या, कारण की आज या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाळ्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे। नेमकं कोणते ते 181 तालुके आहेत, त्या तालुक्यांची नावे नेमकं काय आलेली आहेत, त्या तालुक्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पेरणीच्या बाबतीत काय सूचना दिलेली आहे, तसे जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये कसं पावसाचं वितरण होणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। पहा, मान्सून कोकणामध्ये वेळेवर पोहोचला खरा, पण त्यानंतर प्रशांत महासागरामध्ये एक विचित्र घटना घडली आणि एका भौगोलिक घटनेने जन्म घेतला, ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना घाम फुटला। जागतिक हवामान प्रणालीमध्ये झालेल्या अनपेक्षित बदलामुळे मान्सूनचा संपूर्ण प्रवासच थांबला। एक संकट उभं राहिलंय ज्याचं नाव सुपर एल निनो। प्रशांत महासागराचं तापमान चक्क 2 अंशांनी अचानक वाढलं आणि मान्सून थांबला। मग नेमकं कोणत्या तारखेला पेरण्या करायच्या, कोणत्या 181 तालुक्यांमध्ये दुष्काळ पडणार, तिथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं, सगळी यादी तुम्हाला सांगणार आहे। पहा, जेव्हा मान्सून दाखल झाला तेव्हा वाटलं होतं की तो वेगानं पुढे जाईल, पण झालं उलटच। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांवर अचानक उलट्या पद्धतीनं कोरडे ढग जमा झाले। हे ढग पावसाला पुढे जाण्यापासून रोखू लागलेत। कोकणची किनारपट्टी ओलांडून हे संकट आता पुढे पुढे सरकू लागले। सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्याकडे सरकलाय। तिथेही पावसाचे ढग आता विरळ होऊ लागलेत आणि हे कमी का काय म्हणून शेतकऱ्यांसाठी एक भीषण परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। मग महाराष्ट्रातील ते कोणते 181 तालुके आहेत जिथे शेतकऱ्यांना पेरणीच्या तारखा पूर्णतः बदलल्या आहेत, काय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय। पहा, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सुपर एल निनो प्रणालीमुळे अहमदनगर म्हणजे जो आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा आहे त्याला सगळ्यात मोठा फटका बसणार। यामुळे बहुतांश तालुक्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार। दुसरीकडे जो फटका आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवातीला मान्सून पाऊस हजेरी लावणार आहे, पण जुलै महिन्याच्या मुख्य हंगामात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडेल, ज्यामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धोका। त्यानंतर पुणे वेधशाळेने एक ताजा नकाशा जारी केलाय। त्याच्यामध्ये विदर्भातील अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरी या भागात तापमान जे आहे ते जून महिन्यामध्ये देखील रेकॉर्ड तोडणार आहे। चक्क 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या तापमान आसपास जाणार आहे। उन्हाळ्यात लागलेला हा प्रचंड तडाखा मान्सून दाखल झाल्यानंतर देखील हे संकट वाढणार आहे। आता हे तापमान म्हणजे पावसाळ्याच्या महादुष्काळाची एक घंटा आहे। आता खरं तर मराठवाडा, पश्चिम विदर्भातल्या अनेक जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी खरं तर परिस्थिती अत्यंत बिकट होणार आहे। एप्रिल मे महिन्यामध्ये अचानक पाऊस झाला सुपर एल निनोमुळे, खरं तर त्याच्या आगमनाचे ते संकेत होते, पण आता इथून पुढे परिस्थिती बिघडणार आणि ज्यामुळे एक शेवटचा अहवाल, शेवटची सूचना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिली। मग नेमकं बैठकीमध्ये काय निर्णय सांगितलेला आहे, शेतकऱ्यांसाठी अंतिम अंदाज काय सांगितलेला आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय। पहा, हवामान विभागाचा फायनल रिपोर्ट हातात पडला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एका क्षणाचा विलंब न करता
मंत्रालयात सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आणि हवामान तज्ज्ञांची एक बैठक बोलवली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की हे संकट 15 वर्षापूर्वी आलेल्या संकटापेक्षाही मोठं आहे। बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चारा छावण्यांचं नियोजन, पिण्याच्या पाण्याचं टँकर आराखड्याला मंजुरी देण्याचे आदेश दिले। 21 जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी आता घटणार असून कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येणार की काय अशी चर्चा आता याच्यात सुरू झाली। आता बैठकीमध्ये कृषी विभागाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि त्या सूचना सगळ्या शेतकऱ्यांसाठी लागू पडतील। राज्यातील एकाही शेतकऱ्यांना दुबार पेरणीमुळे आर्थिक फसवणूक किंवा नुकसान होता कामा नये अशी स्वतः माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती पेरणीची अंतिम तारीख कोणती? जून ते सप्टेंबर दरम्यान तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात किती पाऊस पडणार, काय आहे शेवटची यादी, सगळी सविस्तर पाहतो। आता आपण जाणून घेऊया हवामान विभाग आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं ते सगळं शेवटचं वेळापत्रक। पहा, जून महिना जो आहे त्याच्यामध्ये मान्सूनचा प्रवास अत्यंत संत गतीनं होणार आहे। 10 जून नंतर मान्सूनचा जो थोडंसं वातावरण जे आहे ते बदलायला हळूहळू सरकेल। जूनच्या सुरुवातीला जे काही ठिकाणी वादळी जो पाऊस आता पडतोय तर तो मान्सूनचा नाहीये, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी पहिले 2 आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहे। घाई करू नका असे स्पष्ट आदेश दिलेले आहे। त्यानंतर जुलै महिन्यामध्ये सुपर एल निनोचा प्रभाव जास्त असेल, ज्याच्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडेल। त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये, या 2 महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे सगळ्यात कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले। 41 तालुक्यामध्ये तर पावसाचं प्रमाण 500 मिलीमीटरपेक्षाही कमी राहण्याचा अंदाज वर्तवलाय, जे पिण्याच्या पाण्यासाठी देखील अत्यंत अपुरं मानलं जात आहे। शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या 3 महत्त्वाच्या सूचना। पहिली सूचना, पेरणीची तारीख। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की 15 ते 25 जून या कालावधीपूर्वी शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत पेरणी करू नका। जो ओलीचा अंदाज घ्या, जोपर्यंत तुमच्या शेतात एक खड्डा खाल्ल्यानंतर साधारणपणे 6 ते 7 इंचपर्यंत खोली जात आहे का, ती जर जात असेल तरच बियाणं टाका, अन्यथा टाकू नका, नाहीतर दुबार पेरणीची वेळ त्या ठिकाणी येईल। त्यामुळे दुबार पेरणी टाळण्यासाठी आधीच बियाणांचे, खताचे दर वाढले आहेत। अशा स्थितीमध्ये घाईगडबडीत पेरणी करू नका। संपूर्ण बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं। एकूण 353 तालुक्यांपैकी 141 तालुके जे आहेत ते रेड झोनमध्ये आहे, म्हणजे दुष्काळाच्या छायेत आहेत। त्यांची जिल्हावार नावे आणि तालुक्यांची अंतिम यादी सरकारने कृषी केंद्रावर आता उपलब्ध करून दिली। प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, इकडे बीड, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगलीचा काही भाग, जळगाव, धुळे या उत्तर महाराष्ट्रातील तालुक्यात याचा समावेश आहे। या भागातील नागरिकांनी आता पाण्याचा थेंब ना थेंब जपून वापरण्याची गरज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे की जोपर्यंत ओल 6 ते 7 इंच जात नाही, जोपर्यंत 2 ते 3 मुसळधार पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणीची घाई करू नका। कारण की काही असे तालुके आहेत की जिथे 500 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस होऊ शकतो, आणि जर तो तुमचा तालुका असेल तर तुमचं खूप अवघड होऊ शकतं। त्यामुळे आता यादी त्या ठिकाणी पुढे चालून येणार आहे। त्याकरता तुम्ही दररोजच्या अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच याची यादी सांगणार आहोत। आता तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।